मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर जात आहेत, पण राज्यात गुंतवणूक दिसत नसल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी केली. तर मुख्यमंत्र्यांची सर्व गुंतवणूक निवडणुकीमध्ये आहे असा टोला देखील त्यांनी लगावलेला आहे. मुंबईत काँग्रेस प्रामाणिक राहिली नाहीये. लातूर नांदेडमध्ये प्रामाणिक राहिल्यानं फायदा झाला असं वक्तव्य वंचितचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळेंनी केलं. आम्ही आमच्या मंचावरून काँग्रेसच्या उमेदवारांचा प्रचार केला, मात्र काँग्रेसनं त्यांच्या मंचावरून आमच्या उमेदवारांचा प्रचार केला नाही असं मोकळेंनी म्हटलं. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. राज्यातील महापालिका निवडणुका निकालात भाजपनं बाजी मारल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं आहे. झेडपी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली. याबाबत पटोले यांनी राज्य निवडणूक आयुक्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन दिलेलं आहे. पटोले यांच्या मागणीवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया समोर आली. संभाजीनगरमध्ये निवडणूक प्रशासनानं मोठी कारवाई केली. तब्बल 155 कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. निवडणूक कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत प्रशासनानं या सर्व कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले. या कारवाईमुळे जिल्ह्यात आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या निकालात वंचित बहुजन आघाडीनं आपली ताकद दाखवून दिली. या विजयाच्या नंतर वंचितचे जिल्हा निरीक्षक आणि काँग्रेस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस खासदार कल्याण काळे यांच्या अहंकारामुळे ही निवडणूक काँग्रेसच्या हातात न गेली असं विधान त्यांनी केलं. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची निवडणूक संपन्न झाली. यावेळी नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. निमिष गेडाम भंडाऱ्याचे नवे जिल्हाध्यक्ष. संघटनेचा कारभार निष्पक्षपणे पार पाडण्याचा शब्द त्यांनी नव्या अध्यक्षांनी दिला. छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीत एमआयएमनं पहिल्यांदाच गुलमंडीवर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. सुमित जमधळे, तरन्नुम अकील, नूरजहा इक्बाल, मोहम्मद जोहेब यांना निवडणुकीच्या रिंगणात एमआयएमनं उतरवलं होतं. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकलावी अशी मागणी सांगलीच्या स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं निवडणूक आयोगाकडे केली. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतदानाच्या दिवशी कर्नाटकच्या चिंचोलीमधील मायाक्या देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीमध्ये पती पत्नीच्या जोडीला मतदारांनी नाकारलेला आहे. यंदा 3 प्रभागामधून पती पत्नी रिंगणात होते, मात्र या तिन्ही जोड्यांचा पराभव झाला आहे. पुण्यातल्या मतदारांनी नोटाला पसंती दिली आहे. 2,16,000 अधिक मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाला पसंती दिली. निवडणूक आयोगानं दिलेल्या नोटा सुविधेचा वापर प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढतोय आणि ही राजकीय पक्षांसाठी धोक्याची घंटा आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेले 101 नगरसेवक पहिल्यांदा सभागृहात पोहोचले. यामध्ये भाजपच्या सर्वाधिक 75 नगरसेवकांचा समावेश आहे, तर तरुण नगरसेवकांचा देखील यात सर्वाधिक समावेश आहे. त्यामुळे नवनेतृत्वाकडे पुण्याचा कारभार असणार आहे. जळगावात महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 3B पराभूत अपक्ष उमेदवार चैताली ठाकरेंनी रॅली काढत जनतेचे आभार मानले. त्यांचा 147 मतांनी पराभव झाला. निकालात सुरुवातीला अपक्ष उमेदवार चैताली ठाकरे यांना विजयी घोषित करण्यात आलं, मात्र भाजपकडनं फेर मतमोजणीत त्यांचा पराभव झाला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनेक नाराज कार्यकर्त्यांनी बंडखोरी करत निवडणूक लढवली होती. 44 प्रभागांपैकी अनेक प्रभागात बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या तोंडचं पाणी पळवलं. काही प्रभागात तर बंडखोर उमेदवारांना मिळालेल्या मतामुळे अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या महापौर पदासाठी कोणत्या प्रवर्गाचं आरक्षण जाहीर होणार याचे वेध लागलेले आहेत. महापालिकेत भाजपनं स्पष्ट बहुमत मिळवलं आहे, त्यामुळे पुढील महापौर भाजपचाच होणार हे निश्चित आहे. महापौराच्या आरक्षणासंदर्भात सोमवारी सूचना जारी होण्याची शक्यता आहे. सांगलीमध्ये भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेत. यात पडळकरांचे कट्टर समर्थक फारुख जमादार यांचा विजय झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानाची तारीख पुढे ढकला अशी मागणी सांगलीच्या
स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या मतदानाच्या दिवशी कर्नाटकच्या चिंचोलीमध्ये मायाक्का देवीच्या यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यामुळे मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली आहे. अहिल्यानगरात शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक घेण्यात आली. यावेळी विजयी झालेले 10 नगरसेवक यांचा सत्कार झाला. या बैठकीत पक्षाच्या पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा झाली. नवी मुंबईच्या कोपरखैरणीतल्या एका युवकानं त्यांच्या सोसायटीच्या ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केला होता. ही बातमी मनसैनिकांना समजताच त्यांनी युवकाच्या अंगावर रसमलाई फेकली. पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या युवकाला ताब्यात घेतलंय. नाशिक पुणे रेल्वे मार्ग हा सिन्नर मार्गे सुरू करावा या मागणीसाठी सिन्नरकर आक्रमण झालेले आहे. रेल्वे मार्ग सिन्नर, संगमनेर आणि नारायणगाव या मार्गे जावा या मागणीसाठी सिन्नर तहसील कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन केलं. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी पिंपरी चिंचवड शहराला भेट दिली आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये जाऊन सदानंद दाते यांनी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली. पोलीस आयुक्तालय हद्दीमधील कायदा सुव्यवस्थेचा त्यांनी आढावा घेतला. भिवंडीमधील वंजारपट्टी नाक्यावर वाहतूक सुरळीत होण्यासाठी पोलिसांनी पुलावर दुभाजक लावले. मात्र याच ठिकाणी पोलिसांनी आपलं वाहन विरुद्ध दिशेनं टाकल्यानं या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे नियम तोडणाऱ्या पोलिसांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली जाते. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अंतर्गत विविध वसाहतीमधील गाळेधारक, भूखंडधारकांकडे भूभाडं आणि सेवा शुल्क असे 25 कोटी थकीत आहेत. ते शुल्क वसूल करण्यासाठी नियोजन करत प्रत्यक्ष वसाहतीमध्ये दाखल व्हावं आणि थकबाकी वसूल करावी अशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत-पाक युद्ध थांबवल्याचा दावा केला. गेल्या वर्षी 10 मे पासून आतापर्यंत त्यांनी 80 वेळा हा दावा केला. मात्र ट्रम्प यांनी केलेला दावा भारत सरकारनं सातत्यानं फेटाळून लावला आहे. बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी उद्यापासून अर्ज स्वीकारायला सुरुवात होती आहे. या भरतीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावनिहाय आरक्षण अंतिम करण्यात आलं. पात्र उमेदवारांना 19 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहे. राज्यामधल्या तरुणांना जगभरातील रोजगार संधी मिळणार आहे. विविध देशातील रोजगारासंदर्भात समन्वयासाठी महिमा संस्थेची स्थापना करण्यात आली. यामधून महाराष्ट्रातल्या तरुणांना विविध देशातील रोजगार आणि उपलब्धता याची माहिती दिली जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील खंबाटकी घाटाच्या नवीन बोगद्याचं काम पूर्ण झालं. पुढील 8 दिवस या चाचणीला सुरुवात झाली आहे. हा बोगदा प्रकल्प दुहेरी मार्गाचा असल्यामुळे यामधील 2 स्वतंत्र बोगद्यातनं पुण्याला आणि साताऱ्याला एकत्र प्रवास करता येणार आहे. नाशिकमधील येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटलाय. गंगासागर तलावाला पिण्याच्या पाण्याचं रोटेशनची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत मंत्री छगन भुजबळांनी पाटबंधारे विभागाला पत्र लिहिलंय आणि या संदर्भात सूचना केल्या. राष्ट्रीय हित डोळ्यांसमोर ठेवून आंतरराष्ट्रीय करार करायला हवेत अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. आंतरराष्ट्रीय करार करताना भारतानं कर क्षेत्रातलं सार्वभौमत्व जपलं पाहिजे. आपल्याला योग्य न्याय मिळाला पाहिजे याची खात्री करून घेतली पाहिजे असं न्यायालयानं म्हटलं आहे.